मित्रांनो नमस्कार, कदम ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण लोणंद या ठिकाणी आलेलो आहोत। तर लोणंदमध्ये तुम्हाला काठेवाडीच्या शेळ्यासाठी प्रसिद्ध मार्केट आहे। या तुम्हाला 40गावला भुसावळला जायची काय गरज नाही। या ठिकाणी तुम्हाला काठेवाडी नमस्कार। तुमचा एकदा परिचय द्या, नाव सांगा मला। गणेश लांडगे। गणेश लांडगे साहेब, कुठलं गाव? इंदापूर। होय, आणि त्यांचं कुंट तुम्ही घेतलं का काय बघायला? घ्यायचंय त्यांना। होय, कुंट कुठला? फलटण बशी। फलटण बसलो होय। काय केवढ्याला मागते द्या? मी सांगतोय त्यांना 3200 रुपये, ते मागतात 2800ला। 2800 होय। आलंय की मग जुळायचं झालंय की? झाले, जुळले, थोड्यात राहिले। थोडक्यात राहिले का? बरं, तुम्ही व्यापार करता याच्यामध्ये? आता ही हातामध्ये जी पिल्ल आहे ती काय किमतीची आहे ती? हे दोन्ही 8.5 सांगितलं, 7.5ला द्यायची। बर, आणि ही आतली आहे ती सगळ्यात कमी किमतीचं किती बसणं आहे बोकाड? 3000 पासून पुढं 3, आणि ही मेंढ्यामध्ये मेंढ्या 3500च्या आसपास। 3500च्या आसपास। तुम्ही दरवेळेस असता का लोणंदच्या बाजारात? जर वेळेस जर कुठल्या आठवड्यात बाजारात? यवतला होय। लोणंद यवत। बरं, नंबर सांगा तुमचा एकदा। 9975 हा, 40 15 35। 40 15 35 होय। बरं, आता काय करणार याला घरी नेऊन? काय दूध पाजायचं याला गायचं एकच होय, काय ते अजून आहे? बरं बरं बरं, सुरुवात करताय? ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद। चांगलं आहे, करा, बघून घ्या। प्राणी चांगलं खात्रीशीर माणसाकडे घेतलं का नाही, आजारी बिजारी पडायची खात्री विचारून घ्यायचं, पेटतं बितय का बघून घ्यायचं। मित्रांनो नमस्कार, तुमच्या जर शेळी फार्मची, गाय फार्मची किंवा तुमच्या दुकानाची जर जाहिरात करायची असेल तर नक्की संपर्क करा। नमस्कार, नाव सांगा तुमचं? पृथ्वीराज जायवडे, गाव कुठलं? पाडळे। ही कोरेगाव पाडळे का? इथं लोणपासून 8 किलोमीटर आहे। होय, बर। ही आज सगळी बोकडं काय किमतीची? ही 4.5 ने, ही 3000 रुपयाने। ही बोकडं आहे का? बोकडे 2 बोकडे दे, ही पाटी दे। ही पाटी होय। त्या 4.5 मध्ये काय कमी होणार का किंमत? होणार की तरी काय 500 कमी होणार। 3, 2.5, 3 नाही व्हायचं होय? 3.5 नाही, 4000 रुपयाने देणार कडे। 2.5, 3 देत नाही का? 3.5 नाही, मोठी कडे ती 1500ची। होय, बरं तुमचा नंबर सांगा। 87 67 78 14 28। कुणी कॉल केला तर जुळवून द्याल का? देणार की थोडंफार ते काय करणार होतं माहिती का, लोक आम्हाला विचारतात पहिली तर म्हणते ती या पिल्लांचं कशाला आणता बाजारात, ती त्यांना सांगून आम्हाला कटाळा आलंय, कशाला येते ती। बरं, किमतीत पण नाही सांगते ती लोक, सांगतात की बंदिस्त शेळी पालन झाल्यापासून याला लय डिमांड आले। हा, बरोबर ना? बरोबर की काय का? पोट्टा प्युअर आपल्याकडे कुठं? पाडळी घरी। होय, किती आहे त्या? 85 आहेत मोठ्या। होय, फिरते. मग बोलवा की आम्हाला एका दिवशी मुलाखत घेऊ तुमची, चालतंय की. प्रसिद्ध होईल कोटामध्ये। नमस्कार, नाव सांगा तुमचं? गुणाजी कचरे, गाव कुठलं? पाडळी। कुठं आलं? इथं लोणंद शेजारीच 2,000 तिथलं ती वर जात होती। नाही, निंबोडी पाडळी। होय, बरं ठीक आहे। ही काय आणली त्याला? बोकडा आहे का कसं काय? हा, बोकड आहे ती, कोकरी आहे ती। होय, ती बोकडावरती एक उचलून घ्या की। ही काय किमतीची बोकडं म्हणायची? ही बोकड 3.5 सांगतो। 3.5 होय। याला किती दिवसात असली? ही आठवड्याची ती। होय, आठवड्याचं होय। किंमत व्हायचं होईल का त्याच्यात काय कमी जास्त? होणार की इकडे तिकडे? काय घेणारे बी गरीबच माणसं असते, हो, हा, बरोबर आहे. शेतकरी असते, ती नवीन सुरुवात करते, ती ऍडजस्ट करणार का? हा, करणार की। तुमचा नंबर सांगा। नंबर 77 19 88 67 00। कॉल उचलणार नाही जाऊ उचलू की? काय होतंय, व्यापारी असतात, आमची माणसं असतात, समजा रत्नागिरी असू, आमची बघणारे लय लांब माणसं येतात, ती बघतात, तुम्हाला कॉल करतात, विश्वास वाटला येतात, घेतात, या हिशोबाने। चालते। ठीक आहे, नंबर सांगितला ना बरोबर? हा, बरोबर। गुरुवारी बाजार असा या। अजून कुठल्या बाजारात जात आहे? सगळ्या बाजार असतो। उद्या कुठं जाणार? उद्या येवत, यवतवाल बारीकच आहे ना? परत कोरेगाव असता होय? फलटण, अकलूज। बरं ठीक आहे। नातापुते मला बघितलं असं। ठीक आहे, धन्यवाद। नाव सांगा तुमचं एकदा? सत्यवान तुकाराम दायगुडे, गाव कुठं दाखवतो? सरडे। होय, यो काय आहे? हे बकरा आहे, नर आहे का यो? नर आहे. हा? मला काही माडगाळ असणार का साधा यो? हा, जे बिजापूर आहे, पाटगाळ मध्ये। विजापुरी होय। ही काय किमतीच आहे? 4000 सांगतो, 3.5 पर्यंत देणार। 3.5 पावतर देणार होय? देणार, 4.5 3.5 मध्ये काय नसतं होय अजून? नाही, कमी नाही, 3.5 2 2.5 पावतर? नाही का एवढं नाही परवडत नाही, परवडत येत नाही ती का तेवढ्यात? नाही परवडत। होय, तुमचा नंबर सांगा। 98 हा 81 हा 76 हा 94 18। ही बंदिस्त शेळी पालनापासून याला लय दर आलं। दराला पहिलं 500 रुपयाला पिल्लू कोण घेत नव्हते बाजारात, आता मार्केटमध्ये घ्यायला लागली। आणि तुम्ही लय फेमस आहे ते लोणंद मध्ये, सगळे माणसं तुमच्याकडे। नमस्कार। नमस्कार। नाव सांगा तुमचं? देवासाहेब राहुल गे, गाव कुठलं? खडकी, कुठं आलं ती? फलटण बशी। होय, मेंढ्यामध्ये व्यापार करता का घरचं कसं काय? नाही, घरचं। घरचं होय।
आता ही तांबडी मेंढी अख्ख्या बाजारात एवढीच दिसते असते ती असं नाही, मला तर लय वेळा नाही दिसल्या. काय किमतीच आहे तांबड? 12,000. होय. ही कुठली म्हणायचं? कर्नाटकी होय. म्हणजे कर्नाटक भागामध्ये ब्राऊन कलरची मेंढी असते, आपल्या भागात नसते. पण आपल्या भागात चालणार काही अशी चालतं पाळायला? वजना बिजनाला कशी? चांगली नाही म्हणजे माडगाळ म्हणते ती वजनाला लय वाढतं, तसं ह्याचं काय आहे का विशेष? वाढतं की वाढतं होय. 12,000 सांगताय होय. 12,000. आणि वजन काय असतं अंदाज? वजन किती 13-14 15 किलो 13-14 असेल काही. ठीक आहे. जर समजा ही 5-6 घ्यायची म्हणजे काय कमी होईल का? होणार. तरी अंदाज काय पण राहील? थोडं सांगा, काय लय म्हणत नाही तुम्हाला. 11,000 द्यायची होय. कुणी 8-9 न मागे तर नाही द्यायची का? नंबर सांगा तुमचा. सांगताय नंबर सांगा. 77 हा 21 हा 92 हा 91 हा. 31. कॉल केला जमताय ना? काही अडचण नाही. ठीक आहे, द्या माहिती आता आमचा, आम्हाला जाऊ द्या. तुझं प्रदीप रामचंद्र मधने, गाव कुठलं? पाणीव, कुठं आलं? माळशिरा शेजारी. मार्केटच्या शेजारी व्यापार करता याच्यामध्ये. ही कुठली जात म्हणे ज्याला? ही माडगाळ. माडगाळ वय. ही काय किमतीच आहे? ही 9, 9.5, 10,000. वजनाला काय असेल? वजन भरत 17-18 किलो 17-18 किलो जिवंत वजन असेल. जिवंत वजन. होय. आता ही किंमत किती सांगितलं? 9, 9.5 काय होईल काय ह्याच्यात होणार की? घ्यायची म्हणते तर? होय. नंबर सांग तुझा एकदा. 72 हा 62 हा 82 हा. 72 15. कॉल केला तर उचलणार ना? हो 100%. एक कस्टमर आहे की त्यांना द्यायचे आहेत 100-200 प्राणी पाहिजे, जुळवून देणार का? देणार जुळवून. 100%. हो घरपोच म्हणलं तर देणार. होय. गोरपस कुठपर्यंत देणार? काय तिथं कराडला जमल का द्यायला? दे जमल की? ठीक आहे, धन्यवाद. नाव सांगा तुमचं. सुनील बाबाराव जाधव, गाव कुठलं? पाचवड. कुठं आलं ती? हे आपलं सालपेजीतलं खालचं तर नाही? नाही ही पाचवड, बोईंज पाचवड. बोईंज पसलं होय. बरं वाय पसलं म्हणजे म्हणायचं. हा. ही कुठली व्हरायटी? वराठी आपली ही माडगाळ का आपलं साधं आहे? साधं आपलं. साधं. हा. काय म्हणतो मेंढराला आजकाल लय डिमांड आले म्हणतात, मेंढर चांगली खाते ती, हो, आहे. बांधून म्हणजे बंदिश मध्ये राहते ती, माणसं म्हणायला लागली ती. हो. ही काय किमती जनावर आहे ती? ही आहे ती की 6,000च्या पटीनं. 6,000च्या पटीनं होय. लय सांगताय पट? काय कमी घेतले तीच आपण 6,000. घेतली जो डायरेक्ट? घेतले ती. मग काय महागात पडली का स्वस्तात पडली? आता पडली महाग त्यानं सांगा म्हणजे कसं वाटलं तुम्हाला? महागात पडली की 500 रुपयाने महाग आपल्याला वाटली. 5,500 पावतर 5,000 पावतर व्हायला पाहिजे होतं. मोबाईल नंबर सांगा तुमचा. सागर नाव नाही ती वाईज माईक घेतल्याशिवाय कसं करणार? आता ते माईकला कळत नाही ना. हा सांगा नंबर. दरा बटन दाबा सांगा. 99 21 53 74 96. व्यापार करता हो तुम्ही? नाही घरचे आपलं हे घरी म्हणजे आता कशासाठी घेतले आपल्याला? घरी पाळण्यासाठी. सुरुवात करताय? पहिली मिनिट नाही की होय? आहेत ते. बरं लोणंद बाजार आहे का चांगला? खरेदीला आलं जमतंय? ठीक आहे, धन्यवाद. गाव कुठलं? जोरात बोलावायचं. खंडाळा. पारगाव खंडाळा. बरं. ही काय बोकडं वाईती दोन्ही वय? काय किमतीची आहे ती? बोकडे 10,000 जुडी वय. वजन काय असतली? 6-7. ही पिल्लाचं रेट एवढं का म्हणून सांगताय 10,000? काय एवढं का म्हणजे जास्त रेट? आता मार्केट चाललंय. मार्केट चालू सगळ्या मार्केटमध्ये आम्ही आहे ना. काय कुठं किती रेट होईल याचं? काय किंमत सांगता? अंदाज काय होईल कमी जास्त? कमी जास्त होईल की 5-5.5. एकाशी होय. एकाची का जोडी सांगताय? एकाची. होय. ही मला वाटतं 3-3.5 ला पिल्लू भेटायला पाहिजे. नाही भेटणार? हा नाही म्हणजे तुम्हाला काय कमी म्हणत नाही तुम्ही का कसं एखादी सांगायचं म्हणजे आमचं काम आहे. ठीक आहे, नंबर सांगा तुमचा एकदा. मोबाईल नंबर आहे का पाठ? नाही वे. बरं ठीक आहे, जाऊ द्या त्याकडे. मित्रांनो ही बाबा लोणंदमध्ये असतात. किंमत एवढी सांगते पण भ्याचं नाही. 8,000 पावतर होईल का जोडी? 8,000 पावतर होईल का? नाही व्हायची होय. ठीक आहे, बाबा नमस्कार. घेतली वय? कुठलं गाव घेतली हो तुम्ही? जरा माईक लावा. नाव सांगा मला फक्त. काय पैसे नाही ती मागत तुम्हाला? मला माहिती. आता हिला माहिती लावतो, कोटा लावतो. बरं जरा आता तर नाव सांगा तुमचं. शांताराम राजपुरे, गाव कुठलं? दरेवाडी, कुठं आली ती? बावधनच्या वरती. होय. ही घेतला माल? हा आयला माल एक नंबर घेतला. केवढ्याला बसला ह्यो?
यो 11,000ला एक पडलाय. 11,900. बर ठीक आहे चला. काय साठी म्हणजे मेंढा इथं का आपलं ही काय नर मादी काय नाही नर आहेत सर. पळायला होय बंदिस्त मध्ये हो. टिकतं का? हो तुम्हाला अनुभव आहे काय बंदीचा पहिला पहिला अनुभव नाही पाहिजे त्याची सुरुवात? हो. बरं ठीक आहे. तर मित्रांनो आमच्या लोणंदच्या बाजारामध्ये अशी माडगाळचं प्राणी घेतलेलं आहे. चांगलं उभार लांबार चांगलं प्राणी. किती घेतलं? 10 वय. किमतीला काय व्हायचं मागात पडलं का स्वस्त कसं काय? नाही बरं म्हणायचं. एक कितीला पडला? 11 वय. नसतं दिला 11. मला नाही वाटत 11 दिला. 11 गेले. दिलं. ठीक आहे तुमचा नंबर सांगा. सांगा 83 हा 08 हा 784 हा 790. ती आता या रश्यात नवीन दिसलं म्हणून मला वाटलं घेतलेलं नाही तर म्हणलं विकणारी तांगडी धरते ती केसा धरून उभी राहते ती. नाव सांगा तुमचं. दत्तो आबा वाघमोडे, कुठलं गाव? माळशिरस. महाशिरचा. ते अकलूज मध्ये पण असतंय ना? मला बघितलंय का? बघितलंय ना. ही काय किमतीचा नावर? जोडी सांगतोय 50,000. कुठली ही मोठी वय? मोठी मोठं ही मेंढ आहे दोन्ही मेंढ आहेत. 50,000 सांगताय नर. हा? आणि ही बारक पडेलचं सांगितले 13,000. एकाच 13 वय. लय सांगितलं मग. माल चांगला आहे, क्वालिटीचा माल आहे. माईक जरा असं कसं माहिती आहे का? तेरा मग तुम्ही 50 सांगा पण कुठल्या माणसाला पटलं पाहिजे का नाही? जमून देऊ की पण जमून काय 8-1,000 पात्र होईल का? नाही 9.5 दिली ती यातली. दिल्या ती होय त्यांना दिली होय 9.5. नाही तुम्ही व्यापार करताय म्हणजे आमच्याकडे ऑनलाईन माणसं कॉल करतात विचारतात ती परत भेटते ती माणसं म्हणणार ती माणूस माळशिर चाललंय महाग सांगतोय तुम्ही काय विचारलं नाही. 9.5 दिली पुण्यात. दिली होय. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 96 कोणी कॉल केला माझ्यासारख्यानं तर कॉल बिल उचलून जुळवून द्याल ना? ठीक आहे धन्यवाद. चल तुमचाच आहे काय याने घेतले काय? नाही कोरगाव आहे. बरं ठीक आहे. दिसला बाजारात. नाव सांगा. आप्पा काय गाव कुठलं? इंदापूर कवठे. होय. ही काय आज किती आणली होतीस? 20-25 आणले दिले आता 2च राहिले. ही 2 आणि ही पण तुझंच आहे? ती नाही. होय. ही काय किमतीची दोन्ही? 8.5 सांगतोय. ही पड्यालचं बी 8.5 आड्याचं बी 8.5. ही वजनाला किती असेल रे अंदाज? 10 किलो असतील. होय. बरं ह्याच्यामध्ये किंमत कशावर ठरवायची? वजनाव का आपलं काय नर मादी बी किंमत असते. उभं लांबडं पाहिजे असं काय? बोला की. बरं ठीक आहे. तुझा नंबर सांग. 81 हा 07 हा 37 85. ठीक आहे. नमस्कार. नाव सांगा तुमचं. सुजित साबळे, गाव कुठलं? वडूद. ही ओढत आपलं. वडूद आरळी. होय. आता काय करायचं विचारात आला इथं? काय एक पिती कोकरी न्यायचा विचार होता. आणि काय करायचं कोकरी? कोकरी नेऊन शेळी आपल्याकडे शेळी पालन आहे आपल्याकडे. बरं. कोकरी सांभाळा 1-2-3 न्यायची होती. किती आहे ती घरी? घरी एक 25 शेळ्या आहेत. 25 बंदिस्त मध्ये? बंदिस्त नाही, ओपन मध्ये जाईल. म्हणजे फ्री होता? हो फिरवतो. परवडतंय का? परवडते. रानबीन आहे का चारा तिकडे? भरपूर रान आहे. आता काय चाऱ्याची अडचण नाही. चाऱ्याची बी अडचण आहे. काय झालं माहिती का? शेतकरी घेतोय बंदिस्त करतोय पण टिकवत नाही ती. म्हणजे ह्या वर्षी जी फार्म चालवते ती पुढल्या वर्षी नसते ती. परत नवीन चालवते ती. बरोबर. त्या हिशोबाने जर मोकळं चाललं तर मला वाटतं परवडत असेल. मोकळ्याला मेंटेनन्सच नाही. काय मेंटेनन्स नाही. पिंडीवर गावात आणायचं नाही, काय नाही काय. फिरवून आणायची. फक्त फिरवून आणायचं. आणि जर समजा एखाद्याने 2 तास सकाळ 2 तास संध्याकाळ फिरवली तर जमलं का? जमणार की. चालेल का त्यांचं? चालते 4 तासच. अशी बी चारणारे किती 4-5 तासच फिरावते. हा मग 2-2 तास फिरवलं तर 2-2 तास गॅप टाकून तुम्ही होय. बाबा घराच्या जवळ गोटा असला फिरवून खरेदी केली का आज बाजारात? काय चालली खरेदी करायची. काय होईल का? जमाजोग आहे का? नाही जमाय जोगं नाही. कारण किती सांगतात ना? पिल्लाचं दर जास्त सांगतात पाजण्याचं. मोठी कोकरी काय म्हणते, पिल्ले घेण्यापेक्षा वायच चढा घ्या. वायच मोठी आहे ती काय पडायला चांगला हा. त्यातली घ्या. नाही चढा घ्यायला काय नाही. आपली शिळेला पिल्लच पाहिजे होती. जोडायची होती का? जोडायची होती बघ. बरं त्यामुळे पाजण्यासाठी झालं होतं. बरं. मोठी संख्या आहे आपल्याकडे भरपूर. चालते. कुणाला जर शेळी पालनाविषयी मार्गदर्शन लागलं तर तुमचा नंबर सांगा. 97 30 83 98 99. बरं. वडूद तुमचं गाव आलं? ओढतो साबळे पाटील. ठीक आहे धन्यवाद. नाव सांगा तुमचं. विजय पवार, पवार साहेब कुठलं गाव? वाहुली, कुठं आलं ती? पुणेपाशी. पुणे हे ती पडायची ही तुमचीच आहे ती का? हीच आई हिची दोन कडच. हिच्यावरती आहे ती का? हा ही काय किमतीची? हिचे 45 सांगायला. किती? 45 सांगायला. त्या पिल्लांच्या वर? हा ही काय बोकडा दोन्ही का कसं काय? हे पाठबुकोड. होय. आणि त्या शेळीचं किती वय येत आहे? हे तिसरं आहे. तिसरं वय. बरं ठीक आहे. ही किंमत एवढी सांगताय म्हणजे काय कमी जास्त होणार का ह्याच्यामध्ये? होईना कमी जात होईल त्यांना. होतंय. होईना कमी जात होईल. काय होईल अंदाज? अंदाज शेवट 40 पर्यंत होईल. ह्याच्यामुळे किमती वाढते त्या. हे काय मोडून. बरं ठीक आहे. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 93
हा. 59-01-06-23. ठीक आहे. आणि ही इकडचे आहे त्या तीन तिला 2 बोकडे आहेत. कुठली तांबडीला द्या. हिला हा तिचं काय सांगितलं? हिचे 40 सांगायला. तिच्यावर 2 बोकडं. हा हे तिची 2 बोकडं कुठं आहे ती? हे काय बसलेली ही 2 हा. ही 2 बोकडं. बरं ठीक आहे. आणि ही आड्याली ही खाटी आहे. काठी हिचं काय सांगितलं? हिचे 16 सांगाला. 16. आणि पडायली काळी मोठी ती खाटीची आहे. तिचे 22 सांगाला. हिची पिल्लं विकली का कसं काय? पिल्ले विकले यांचे. पिल्लं विकली. नंबर 30 तुमचा तोच. तालुक्याला जमतंय. हा व्यापार करताय हा. उद्या कुठल्या बाजारात? उद्या येवतचा. यवत वाईज बारीकच आहे हा पण खपतो का मला हा. यवतला? ठीक आहे. मित्रांनो जर कुणाला खात्रीशीर शेळ्या पाहिजे असेल तर या दादांच्यावर नक्की संपर्क करा. पवार साहेब कुठलं गाव सांगितलं? वाघोली. वाघोली. ठीक आहे. नाव सांगा. प्रत्येक नायकुडे. गाव कुठलं? तळेगाव दाबड. तळेगाव दाभाडे. चाकांच्या बाजारात असतो ना. फिक्सच ना? हा बरोबर. त्या शेळीचं काय सांगताय तांबडीचं? हे सांगायला 28,000 नि किंमत. 28. गाभण आहे का? गाभण किती टाइम राहिला असेल अजून? 15-20 दिवस टाइम आहे. 15-20. आणि शेळी पण मोठवाड आहे. मोठवाडी शेळी. 28,000 सांगितलंय. पाटी. बरोबर बरोबर. आणि हिचं तिचं बी 28 सांगितलंय. 28. आणि ही पड्याली ही वाय बारकाड दिसते. ते 26,000 सांगायलाय. म्हणजे आता ही जी किंमत सांगताय ह्याच्यामध्ये काय कमी जास्त होईल का? होणार ना. काय होऊ शकतं अंदाज? एक 1,000-2,000 कमी होईल. होईल ना. होऊ शकतं जुळवाजुळव केली तर. होईल ना. मोबाईल नंबर सांगा. 98-81 हा 24 हा 87-69. ठीक आहे. धन्यवाद. तर मित्रांनो ही प्रसिद्ध व्यापारी आहे ती लोणंदमध्ये. ह्यांच्याशिवाय या झाडाखाली कुणाच्या शाळा नसते त्या. तर कुणाला पाहिजे असेल तर या मित्राला कॉल करा. जर पुण्यात कुठं असाल तर इथं आपल्या चाकणच्या बाजारात जमतोय. असतो शिक्रापूरला. शिक्रापूरला बी असतं ना? यवतला असतो. यवतला बी असतं. ठीक आहे. सांगा 25 आहे. आणि कितीला मागणी होती बाजारात? मागणी होती 20, 19, 20, 21 पर्यंत झाली. 20-21 पावतर मागते द्या. 21 पर्यंत मागते. होय. आणि आपल्याला किती द्या? आपल्याला 22-23 पर्यंत द्यायची. 23 पावतर द्यायचे. त्याच्या आत त्याच्यात नाही ना. नंबर सांगा एकदा. 88-06-70-08-08. ठीक आहे. मित्रांनो हे लोणंदमधील जर कुणाला शेळ्या पाहिजे असेल तर हे प्रसिद्ध व्यापारी आहेत. या झाडाखाली जर शेळ्या कुणाच्या असतील तरी 2-3 बाबा त्यांच्याच असते त्या. महमूद सय्यद. होय. कुठलं गाव? हुरुळी कांचन. हुरळी कांचन होय. व्यापार करता शेळ्यामध्ये का आपलं घरच्या आहे त्या? व्यापार. व्यापार होय. बरं हे काय किमतीत आणलंय? 25-25 हजार. हिचं 25 हिचं बी 25. मोबाईल नंबर सांगता का तुमचा? मोबाईल नंबर मला नाही सांगता येत. मोबाईल नंबर पाठ नाही वे. किंमत 25 सांगताय म्हणजे वायच काय होतं का कमी जास्त? 23ला. हिच्यावर का पिल्ला आहे ती वय? हा पिल्ल पिल्ल 2. ही पाड्याची 2 पिल्ल. हिची 2 आणि हिची 2 वय. त्याच्या सगळं 25 सांगितले का? ठीक आहे ठीक आहे. तर मित्रांनो यवतचं व्यापारी आहे ती 25-25 हजार किंमत सांगतात. त्याच्यावर पाडबोकड का बोकड दोन्ही बी? हो एकीला पाडबोकड आणि बोकड ही सांगितलं. पिल्लं पण चांगलं आहे ती. जर अशी पाहिजे असेल तर संपर्क करा. नंबर नाही त्यांचा पण लोणंदच्या बाजारात जरूर या.